मोठा मानेवर ट्रीटमेंट केली का कमरावर केली ती? कमरावर बी मानेवर बी केली होती. इकडे दुखलं का? हा हो ते 25-30 हजाराचं. असे तर 10 वर्ष होऊन गेले. 10 वर्ष कंबर दुखायचं तेव्हा आधी कंबरच व्हायचं. आता हे दुखलं का इथं? पहिले काय काम करायला? उठून बसा आजी. आता यांच्या 2 ठिकाणी गॅप आहे मणक्यामध्ये. मानेमध्ये इथे C4 C5 मध्ये आणि कमरामध्ये L4 L5. तर मानेमध्ये C4 6 मध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, म्हणजे जी झोन. पण त्याच्यातलं जसं जसं कार्टिलेज असतं, गादी असते, जशी जशी बाहेर येईल तशी ती नस असते, ते जाऊ देता. मग तशी ती जी बेन्स आहे ती ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, दोन्ही हाताला कनेक्ट असते. म्हणून मानेपासून दोन्ही हात दुखणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, मुंग्या येणार. हो की नाही? ज्या कुशीवर झोपले तो हात जड पडतो, बधीर पडतो, जास्त रग लागते, कळ लागते. असं या बाजूला आणि या बाजूला होताच येत नाही. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. तुम्ही झोपातून उठले, बसून उठले का चक्कर येतात. हा प्रकार होतो. उशा 2-2 घेणं, मान मोडणं. 2 उशा घेतच नाही पहिलेच, आत्ताच नाही सांगितलं. हे तुम्ही काय आधी कार्यक्रम करेल आम्हाला आधीची गोष्ट आहे, पण ते त्रास आता देतो म्हातारपणात. जसं तुम्ही पहिले डोक्यावर जास्त वजन घेतलेले, मान मोडले, खांद्यावर वजन घेतलेले, कधी हातावरती पडलेले, पण ते मनके आता घसले गेले, आता गाद्या सरकले गेले, आता नसा बऱ्याच प्रमाणात ब्लॉक दिला. मनक्यात गॅप पडून कमी कमी 20 ते 30 वर्ष झाली, पण त्याच्यातल्या गाद्या एवढे 4-5 वर्ष सरकायला लागल्या. म्हणून दोन्ही हाताला रक्तपुरवठा होत नाही, म्हणून मानेपासून हात दुखता, जड पडतात, बसून उठले झोपून की चक्कर येत. तुला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. दुसरा कमरामध्ये 4-5 मणक्यात गॅप आहे, तिथे वरची खाली सरकून गादी सरकते, म्हणून कमरापासून दोन्ही पायाला रक्तपुरवठा होतो. म्हणून थोडं जरी चाली की कळ लागते, रग लागते, पायाला मुंग्या. जास्त गुडघ्या बसता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसता येत नाही, चालता येत. आता त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. हो की नाही? याचा एल स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसत असं. आता हे आयुष्यभराचं दुखणं आहे. म्हणजे तुम्ही मी सांगितलेला नियम तोडला की हा त्रास तुम्हाला परत होतो. 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, बिना बेल्ट जास्त प्रवास करणं, वाकून काम करणं बंद. बिना बेल्टचा बेल्ट लावून करू शकता. मानेसाठी डोक्या वजन उशा 2-2 घेणं बंद. दोन्ही खांद्यावर थोडे दिवस झोपायचं. समजलं? हाताला झटके बसला असं काही करायचं नाही, फालतू झोप. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. C4 6 आणि L4 L5. हात खाली घेतो का? त्याचा MRI एक्सरे काय केलं याच्या आधी? सांगितलं नाही का डॉक्टरांच्या? हे जे मी सांगितलं ते MRI केल्याशिवाय कोणताही डॉक्टर सांगत नाही. तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं. लूज या आजारावरती गोळ्या औषधं तयार झालेल्या ना. एक तर हा पर्याय, नाही तर जास्त झालं तर ऑपरेशन सांगितलं जातं. वाटलं का ते चपट लावा अविनाश. चपटी बाजू, चपटी बाजू लाव. कुशी झोपा माझ्याकडे राहून कर. आजी कुशी झोपा करा. अशी आहे आजी. उठा, पाय इकडे, डोकं तिकडे करा. इकडे पाय करा. करा अशी आहे. उठा, सरळ झोपा. होता ना, पाय पकड. खाली मान करा. बस रिलॅक्स. डोकं तिकडे, पाय इकडे. डोकं इकडे.